57 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार आहे आणि 50% वर आरक्षणाची मर्यादा आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली गेली आहे। निवडणूक आयोगाने कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती सादर केली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यांमध्ये 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायती आहेत। धुवाधार प्रचार, पण आता मतदानावर फैसला आज होणार आहे। 40 नगरपालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्या नगरपालिका कोणत्या? तर परभणीमधली पूर्णा, पालघरमधील जव्हार, भंडाऱ्यामधील साकोली शेणू दुतर्फा, पुण्यामधले दौंड, वर्धामधील पुलगाव, अहिल्यानगरमधील शिर्डी, धुळ्यामधील पिंपळनेर, अमरावतीमधील चिखलदरा दर्यापूर, यवतमाळमधील आर्णी यवतमाळ, नंदुरबारमध्ये नवापूर तलोडा, गडचिरोलीमधील आरमोरी देसाईगंज गडचिरोली, नांदेडमध्ये बिलोली धर्माबाद कुंडलवाडी उमारी, चंद्रपूरमध्ये बल्लारपूर भद्रावती ब्रह्मपुरी चिमूर घुग्गुस नागबीड राजुरा, नागपूरमधील बुटीबोरी डिगडोह कामठी काटोल खापा उमरेड कन्हान पिपरी आणि वाडी, नाशिकमधील मनमाड पिंपळगाव बसवंत इगतपुरी ओझर त्र्यंबक, अमरावतीमधली धारणी, वाशिममधील मालेगाव, यवतमाळमध्ये धानकी, पालघरमध्ये वाडा, चंद्रपूरमध्ये पैसी, धुळ्यामध्ये सिंदखेडा, गोंदियामध्ये गोरेगाव सालेकसा, नागपूरमध्ये बेसा पिपळा भिवापूर नाबिडगाव तरोडा खुर्द पंढुर्णा गोधणी कांदरी महाधुला मौदा निळडोह येरखेडा। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 50% पेक्षा पुढे आरक्षण गेलं, तिथं काहीतरी वेगळा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा माझा अंदाज आहे। पुढच्या बातम्यांकडे आता वळूयात। शहांच्या भेटीसाठी अंजली दमानिया दिल्लीमध्ये पोहोचल्यात। शहांकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असं दमानिया यांनी म्हटलंय। पार्थ पवारांवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असं दमानिया यांचं म्हणणं आहे। खारगे समिती बरखास्त करण्याची मागणी केली जाणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। अमित शहांकडे 3 मागण्या आहेत मुळात। पहिली म्हणजे अजित पवारांचा राजीनामा घेणं या 2 पदांवरनं, फायनान्स मिनिस्टर म्हणून म्हणत नाहीये मी, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, दुसरं म्हणजे पार्थ पवारवर तात्काळ FIR आणि तिसरं म्हणजे या समितीचं पुनर्गठन करून त्याच्यात एक IPS अधिकारी, एक पहिलं तर रिटायर्ड जजच्या हेडिंग खाली ही कमिटी झाली पाहिजे, त्यात एक IPS अधिकारी आणि तिसरं म्हणजे त्याच्यात हे आत्ताचे जे खारगे आहेत ACS ते देखील त्या समितीत असले तरी चालेल, अशा 3 जणांची समिती बनावी। 30 दिवसाच्या आत, त्याला 1 दिवस वाढीव नाही मिळाला पाहिजे, 30 दिवसाच्या आत हे सगळं झालं पाहिजे। मी भिकार शब्द वापरला तर सगळ्यांना राग आला असं अजित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे आता त्या शहरांना बकाल शहर म्हणालो असं अजित पवारांनी म्हटलंय। तिला विचारत होतो की बाबा माझ्या रहिमतपूरचं बजेट किती आहे, बजेट सगळे काही पैसे मिळतात ते धरून 40-50 कोटी रुपयाचं काहीतरी बजेट आहे। अधिकचा विकासाला मदत लागणार। तुम्ही विचार करा की मदत कोण त्या ठिकाणी करू शकतं, कुणाच्या मध्ये ती धमकारी ताकद आहे, कुणी करून दाखवलं। आता ही लोक येतात ना भाषण करायला, मी मध्ये जरा बोललो तर भिकार शब्द वापरला तर सगळ्यांना इतका राग आला, ते भिकार मी मागे घेतला। बकाल, तुमची शहरं तुम्ही बकाल करू नका।